नमस्कार विद्यार्थी. आज आपण शिकणार आहोत घनपदार्थाच्या संयोगाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्राविषयी. वर्ग 9 मध्ये आम्ही घन, घनदाट, सिलेंडर, शंकू आणि गोलाकार यांसारख्या घनपदार्थांशी परिचित झालो आणि त्यांचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि आकारमान कसे शोधायचे हे आम्हाला माहीत आहे. आज या सत्रात आपण वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या घनपदार्थांच्या पृष्ठभागाच्या भागांच्या संयोगांबद्दल जाणून घेणार आहोत. आपण दैनंदिन जीवनात आपल्याला असंख्य वस्तू आणि संरचना आढळतात, ज्या मूलभूत भौमितिक घन पदार्थांच्या संयोगाने बनलेल्या असतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही रॉकेट पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो फक्त एकच आकार नसून सिलेंडर, शंकू आणि गोलाकार यांचे मिश्रण आहे. पाण्याचे टँकर, खेळाच्या मैदानाची उपकरणे आणि अगदी काही वस्तू डिझाईन्स यांसारख्या रचनांसाठीही हेच आहे. या सत्रात आम्ही विविध प्रकारच्या घनपदार्थांच्या पृष्ठभागाचे क्षेत्र एकत्रित करण्याच्या रोमांचक जगात डुबकी मारणार आहोत. जेव्हा हे आकार अधिक जटिल संरचना तयार करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कसे मोजायचे ते आम्ही शोधूया. शिकण्याचे उद्दिष्ट. हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. एकूण पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाची गणना करण्यासाठी जटिल आकारांना सोप्या घटकांमध्ये विभाजित करा. अशा परिस्थिती ओळखा जेथे आकारांचे संयोजन अधिक जटिल संरचना तयार करण्यासाठी वापरले जाते. पॅकेजिंग डिझाईन, आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी यांसारख्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि संयोजनांच्या संकल्पना लागू केलेल्या वास्तविक जीवनातील परिस्थिती ओळखा. कीवर्ड, महत्त्वाचे शब्द. संमिश्र आकृती, एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. सामील होत आहे. स्कूपिंग, कटिंग. विद्यार्थ्यांनो, एक समस्या सोडवूया. उदाहरण, उमेशने एक खेळणारा टॉप लट्टू विकत घेतला ज्यावर रंग नव्हता. त्याला क्रेयॉनने रंगवायचा होता. शीर्षाचा आकार गोलार्धाने चढलेल्या शंकूसारखा आहे. संपूर्ण शीर्षाची उंची 5 सेंटीमीटर आहे आणि शीर्षाचा व्यास 3.5 सेंटीमीटर आहे. त्याला रंग देण्यासाठी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ शोधा. उपाय. दिले आहे वर शीर्षाची उंची बरोबर 5 सेंटीमीटर, चा व्यास बरोबर 3.5 सेंटीमीटर. शीर्षाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 बरोबर 15.2. उमेशला फ्लेइंग टॉपला रंग लावायचा आहे. वरचा आकार गोलार्धाने चढलेल्या शंकूसारखा आहे. म्हणून आपण शंकूच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि गोलार्ध जोडून त्याला रंग देणारे क्षेत्रफळ शोधले पाहिजे. आपल्याला माहित आहे की गोलार्धाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r. आता सूत्रातील मूल्य बदला. बरोबर 2 पाय r बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 3.5
छेद 2 गुणिले 3.5 छेद 2. आम्हाला मिळणाऱ्या अटी रद्द करून बरोबर 11 गुणिले 0.5 गुणिले 3.5. बरोबर 5.5 गुणिले 3.5. गुणाकार करून आपल्याला मिळते बरोबर 19.25 सेंटीमीटरचा वर्ग. आता शंकूच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. शंकूचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर. शंकूची उंची बरोबर 5 ते 2 सेंटीमीटर बरोबर 3.5 सेंटीमीटर. आपल्याला शीर्षाची उंची माहीत आहे, परंतु शंकूची तिरकी उंची नाही. तर प्रथम शंकूची तिरकी उंची शोधा. शंकूची तिरकी उंची शोधण्यासाठी आपल्याकडे संबंध आहे, म्हणजे L2 बरोबर H2 अधिक R2. L2 बरोबर 3.252 अधिक महिरपी कंसामध्ये 3.5 छेद 2 कंस बंद 2. पदांचे वर्गीकरण. आपल्याला L2 बरोबर 10.5625 अधिक 12.25 छेद 4 मिळते. LCM घेऊन L2 बरोबर कंसामध्ये 10.56 गुणिले 4 कंसबंद अधिक 12.25 छेद 4. L2 बरोबर कंसामध्ये 42.24 अधिक 12.25 कंसबंद छेद 4. L2 बरोबर 54.59 छेद 4. सोपे करून आपल्याला L बरोबर वर्गमुळामध्ये 13.69 मिळते. L बरोबर 3.7 सेंटीमीटर. आता शंकुसूत्र बरोबर ZRL च्या वक्र पृष्ठभागाच्या क्षेत्रफळातील मूल्य बदला. 223.5 गुणिले 3. 7,211 गुणिले 0.5 गुणिले 33.7 बरोबर 20.35 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणून गोलार्धातील CSA अधिक शंकूच्या CSA रंगविण्यासाठी शीर्षस्थानाचे क्षेत्रफळ आवश्यक आहे. $19.25 अधिक 20.35 बरोबर 39.6 सेंटीमीटरचा वर्ग. विद्यार्थ्यांनो, आणखी एक समस्या सोडवूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सिलेंडरच्या प्रत्येक टोकापासून एक गोलार्ध काढून एक लाकडी वस्तू बनवली गेली. जर सिलेंडरची उंची 10 सेंटीमीटर असेल आणि त्याच्या पायाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असेल, तर लेखाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. उपाय. या प्रश्नात आपण सिलेंडरचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि दोन गोलार्धाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढू. मग आपल्याला लेखाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मिळेल. दिले. सिलेंडरची उंची बरोबर 10 सेंटीमीटर. सिलेंडरची त्रिज्या बरोबर 3.5 सेंटीमीटर. सिलेंडरचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे, बरोबर RH.
आता सूत्रातील मूल्य बदला. बरोबर 2 WRH बरोबर 22 बरोबर 2XX 3.5 गुणिले 1075 गुणिले 22 गुणिले 0.5 गुणिले 1044 गुणिले 5 बरोबर 220 सेंटीमीटरचा वर्ग. सिलेंडरचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 220 सेंटीमीटरचा वर्ग. मग आपण दोन गोलार्धाच्या वक्र पृष्ठभागाची गणना केली पाहिजे. गोलार्धाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय वर्ग. तर दोन गोलार्धांचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले 2 पाय r 4 पाय r वर्ग. आता मूल्य बदला. आपल्याला बरोबर 4 गुणिले 22/7 गुणिले कंसामध्ये 3.5 कंसाच्या बाहेर 2 मिळते. बरोबर 4 गुणिले 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5 रद्द केल्याने आपल्याला बरोबर 4 गुणिले 22 गुणिले 0.5 गुणिले 3.5 मिळते. बरोबर 88 गुणिले 1.75. आपल्याला मिळणाऱ्या सर्व पदांचा गुणाकार करा. बरोबर 154 सेंटीमीटरचा वर्ग. दोन गोलार्धाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 154 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणून सिलेंडरचे CSA अधिक दोन गोलार्धाचे CSA 220 अधिक 154 बरोबर 374 सेंटीमीटरचा वर्ग चे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ विद्यार्थ्यांनो, आता आपण काय शिकलो याचा सारांश घेऊ. धड्याचा सारांश. संमिश्र आकृती म्हणजे एकापेक्षा जास्त सोप्या आकारांनी एकत्रितपणे बनवलेला आकार. घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ही त्याच्या सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज असते. जोडणे, स्कूपिंग, कटिंग हे साधे आकार एकत्र करून किंवा सुधारित करून संमिश्र आकृत्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑपरेशन्सचा संदर्भ देतो. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि संयोजनांच्या संकल्पना पॅकेजिंग, डिझाईन, आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सामग्री आणि संरचना अनुकूल करण्यासाठी वापरल्या जातात.